ग्रुपचे नारायण कोळे यांचा आज आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करीत आहोत। त्यांना म्हणजे 68 वर्ष झाली आणि आता 69व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे। आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा देऊया, हार्दिक शुभेच्छा की त्यांना उदंड आयुष्य लाभावं ईश्वरचरणी प्रार्थना करूया आपण सगळ्यांनी मिळून। आताच राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नारायण त्यांचं नाव ठेवलेलं आहे। आता नारायण नारायण त्यांनी किती लोकांनी म्हटलं असेल तेवढं त्यांना पुण्य लागलं। जन्मापासून त्यांना नारायण 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 म्हणजे तो विश्वाचा धनिता नारायण त्यांनी विश्व निर्माण केलं देवलोकामध्ये पण। आणि ते नारायण नारायण त्यांना लहानपासून जे काय कोण नसेल आई वडील म्हणत असतील, मित्रमंडळीमध्ये आपणही म्हणतो, तेवढं पुण्य लाभलं असेल नाही का? असं ते पुण्यवान आहेत बघा। त्यांचा आज लुक किती छान आहे। आज ते म्हणजे थोडेसे हे ब्लॅक केलेत केस, त्यांचं टी शर्ट घातलेलं आहे, चिरतरुण वाटतं, चिरतरुण वाटतात आणि ते उत्साही असतात, नेहमी हसतमुख असतात। आपल्या गार्डनमध्ये नेहमी हसतमुख असतात। तिकडे त्या गार्डनमध्ये ते एक्झरसाईज पण करतात, त्यांच्याबरोबर पडेलकर विशेष म्हणजे हे कदम असतात, अशोक कदम, आणि चांगलं आहे ते दुसऱ्यांना म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे। आणि असंच माणसाने आनंदित असावं, पुढचं आयुष्य माणसाने असंच आनंदित घालवावं। आणि पुन्हा एकदा त्यांना अधिक शुभेच्छा। आज तुकाराम महाराजांचा अभंग घेऊया आपण नेहमीप्रमाणे त्यांच्या आवडीचा अभंग आहे। वृक्षवली आम्हा सोयरे वंचरे पक्षी सुस्वर आळविते, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण तो सांगा येत, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तिथे मन क्रीडा करू, कंता कमंडळू देह उपचार, जाणवितो वारा अवसरू, हरिकथा भोजन परवडी विस्तार, करुणी प्रकार शेवू रुची, तुका म्हणे होय आपणाशी संवाद, आपणाशी वाद आपणाशी, देणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दो सांगा येत। हा तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे। स्वर्गीय लता मंगेशकरनी हा अभंग गाऊन या अभंगाला अमर केलेलं आहे आणि स्वतः लता मंगेशकर अमर झालेले आहेत या अभंगामुळेच। हा अतिशय तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे। याच्यामध्ये असा तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आहे की दुष्काळ पडला, दुष्काळाच्या नंतर तुकाराम महाराजांनी लोकांची दया येऊन त्यांचा किराणा मालाचं दुकान होतं ते सगळं लोकांना वाटून टाकलं आणि एकदम गरीब परिस्थिती आली। लोकांनी अवहेलना करायला सुरुवात केली। त्या निमित्ताने तुकाराम महाराजांनी बोलले नको आता यांचा संघच नको नारायणा, आणि ते जाऊन भंडारा डोंगरावरती गेले आणि भंडारा डोंगरावरती हा त्यांना अभंग सुचला आणि त्यांनी काय म्हणाले की वृक्षवल्ली झाडं वेली, रानामध्ये असलेले पशु पक्षी फुलं हेच माझे खरे सोयरे आहेत, हे सोयरे नव्हे गावातले, हे माझे खरे सोयरे आहेत। त्याचं कारण त्यांनी सांगितले, त्याने सुखे तुझे एकांताचा वास, एकांताचा अनुभव इथे येत आहे मला आणि सुख प्राप्त होत आहे। हे एकांतामध्ये मला सुख प्राप्त होत आहे। पुढे काय म्हणतात ते, कोणता आकाश मंडप पृथ्वी आसन, ही म्हणजे ईश्वराने निर्माण केलं। आपण म्हणतो ना माझं घर, माझा पैसा, माझा रुपया हे सगळं इथंच राहतं। आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तिथे मन क्रीडा करू, मी आनंदात काय ते आकाश मंडप आणि पृथ्वी आसन म्हणून मी आनंदात, एकाच छताखाली आहे। पुढे काय सांगितलंय, कंता कमंडलू देह उपचार, जाणवितो वारा अवसर, म्हणजे गोधडी आणि ते भोपळ्याचा कमंडलू असतं ना, ते कमंडलू देह उपचार करतात। बाकी आणखी काय हो पोटाला काय लागतंय, पाणी प्यायला पोट भरतं माणसाचं। कोणता कमंडलू देह उपचार, जाणवितो वारा अवसरू, हा वारा जो आहे ना वारा, हा मला टाइम सांगतो किती वाजले काय। आपण सारखं घड्याळ बघतो ना किती वाजले, काळ बघा पटकन निघून जातो। नंतर पुढे काय म्हणतात ते,
हरिकथा भोजन परवडी विस्तार. मला भूक लागली ना, ही हरीची कथा असते, त्याच्याने पोट भरतं माणसं. हरिकथा भोजन प्रकार, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या रुची आहेत. आपल्याला जे पक्वान्नामधून रुची मिळतात ना, ती हरिकथामधून रुची मिळतात. पुढे काय ते महत्त्वाचं बोलतात बघा, तुका म्हणे होय मनाशी संवाद. काय माहिती आहे, काय माहिती आहे, या जगामध्ये आपलं कोण ना कोणतरी साथीदार असतो. माणूस अटॅचमेंट असतो काय, पण एक ना एक कमी, एक ना एक दिवस आपल्याला त्याच्यातून वजा व्हावा लागतो. मग काय होतं, आपण ह्या सगळ्या गोष्टीतून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपण आपले स्वतःचेच मित्र व्हायला पाहिजे, तरच तुम्ही आनंदित राहा. ह्या सृष्टी निर्माण करणारे परमेश्वराचे आपण अवश्य आहोत. हा जर मंत्र तुम्ही जपलात ना, तर तुम्ही जे सुखी व्हाल ना, त्या सुखाला तोड असणार. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे होय मनाशी संवाद. आपल्या मनाबरोबर आपण संवाद करायला शिकलं पाहिजे, आणि त्याच्यातच खरं सुख आहे. आणि त्याच्यामध्ये ते सुख जर मिळवायचं असेल तर आपण थोडंसं एकांतामध्ये जायला पाहिजे आणि आनंद उपभोगायला पाहिजे. एवढं बोलून माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण.